नमस्कार. काल रात्री आपल्या कराड विभागातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आपल्या हिंदू बांधवावर किंवा भगिनीवर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण काल रात्री सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी जो बंद पुकारला होता त्या बंद निमित्तानं आपल्या कराड शहरचे DYSP सन्माननीय ठाकूर साहेब व पोलीस निरीक्षक PN पाटील साहेब यांनी त्याची दक्षता घेऊन त्या आरोपींना त्या जिहाद्यांना रात्रीच 12 वाजता अटक केलं आणि आपली जी प्रमुख मागणी होती की त्या हरामखोरांना अटक करणं गरजेचं आहे आणि खरोखरच त्यांनी ते आपण रात्री केलेल्या आंदोलनाला साथ देत त्यांनी आज त्यांना अटक केलेलं आहे. आज रात्री 12 वाजताच अटक केलं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं त्यावेळेलाच न्याय मिळायला सुरुवात झाली. परंतु आपली आणखीन एक अपेक्षा होती की ज्या वेळेला आपल्याला आपण तिथं उपस्थित असताना आपल्या हिंदू बांधवांना जी चुकीची वागणूक मिळाली ती वागणूक मिळत असताना आपण आता ते सुद्धा त्यांनी सरांना मागणी केलेली की त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं व ते निलंबन करण्यासाठी त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही काल ज्या वेळेला आपण या ठिकाणी बाईट घेतली त्यावेळेला एक विषय असा आला होता की त्यावेळेला ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बेशिस्त वर्तन करून आपल्याला जी चुकीची वागणूक दिली त्या चुकीच्या वागणुकी त्यासाठी आपल्याला उद्याच्याला जे आपण कराड बंदची हाक दिली होती ती कराड बंदची हाक थांबवून आपण त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होण्याकरता सकल हिंदू समाज त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होण्याकरता आपल्याला सकल हिंदू समाजानं उद्या सकाळी ठीक 10 वाजता या शिवतीर्थावरती उपस्थित राहायचं आहे. तिथून आपण ते एक निवेदन तयार करून सन्माननीय तहसीलदार व DYSP साहेबांना तो निर्देश देण्याकरता आपण या ठिकाणी सर्व समूहानं उपस्थित सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं मी पुन्हा एक वार विनंती करतोय की आपण सर्वांनी जागृत होऊन उद्या शिवतीर्थावर उपस्थित राहावं व या आत्तापर्यंत मिळालेल्या न्यायाला अधिक साथ मिळावी यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण उद्याच्या पुढची कारवाई आपण वाटचाल करूया. धन्यवाद. आपला राष्ट्रीय सण आहे 15 ऑगस्ट. याचा आम्ही भान ठेवून सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो उद्या आपण बंदचं आव्हान केलेलं होतं आणि जी आपली मागणी होती ती मागणी मान्य झाल्यामुळं आणि 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण असल्यामुळं आम्ही उद्याचा बंद हा आम्ही इथं स्थगित करत आहे. उद्या कराड चालूच राहील. परंतु नगर येथे आपल्या हिंदू कुटुंबावरती हिंदू महिलेवरती जी काय जीवघेणी हल्ला केला होता काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी नाही का तर त्यांच्यावरती प्रशासनानं कठोर कारवाई करावी म्हणून आपण काल सकल हिंदू समाज त्या पीडित कुटुंबाच्या पाठीशी गेले 4 वाजल्यापासून सायंकाळी रात्री 11:30 वाजेपर्यंत बसला होता आणि त्यावेळेस अखेर प्रशासनानं फक्त NCR नोंद करून घेतला आणि कुठली कारवाई करून घेतली नव्हती. परंतु रात्री सगळ्या पत्रकार बांधवांनी साथ दिली त्या विषयाला वाचा फोडली आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या 14 ऑगस्ट रोजी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी आपण कराड बंदची हाक दिलेली होती आणि त्यामुळं आपली प्रतिक्रिया सकल हिंदू समाजाची बघून प्रशासनानं त्वरित त्या जिहाद्यांच्यावरती कारवाई करून त्यांना आता अटक केलेलं आहे. तरी उद्या जे आपण कराड सकल हिंदू समाजाच्या वतीनं कराड बंदची हाक दिलेली होती तर उद्या कराड बंद नसून परंतु ज्या काल प्रशासनानं जे आम्हाला हिंदू समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता ते जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं म्हणून उद्या सकाळी 14 ऑगस्ट रोजी या शिवतीर्थावरती सकल हिंदू समाजानं कराड तालुक्यातील सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन आपल्याला ते निवेदन DYSP साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना द्यायचं आहे. तरी मी आव्हान करतोय सकल हिंदू समाजाला की आपल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जे हिंदूंचा आवाज दाबतात त्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निवेदन आपण देऊया. धन्यवाद. धर्म की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. धर्म की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. भारत माता की जय.